ते दिवसच खूप वेगळे होते। ती शाळेसाठी तयार होऊन तिच्या आईला मी जाते ग शाळेला असे सांगून ते घराबाहेर पडायची। मी तिच्या घराबाहेर असणाऱ्या दुकानाच्या बाहेर बसून तिची वाट बघत बसायचो। मग तिच्या पाठीमागून चालत जायचं। ती तिच्या मैत्रिणीसोबत पुढे चालत जायची आणि एके दिवशी ते आईस्क्रीम खाण्यासाठी मैत्रिणीच्या सोबत आईस्क्रीमच्या गाड्यावर थांबली होती। मी तिच्याकडे बघत सायकलवरून येत होतो। माझं तिच्यावरून लक्ष हलत नव्हते। तेवढ्यात मी तिला बघण्याच्या नादात पडलो। तिच्या मैत्रिणी हसत होत्या। ती पण हसत बोलली, सायकल चालवताना पुढे बघायचे असते, दुसरीकडे नाही। मला खूप छान वाटले आणि मग दुसऱ्या दिवशी ग्रंथालयामध्ये भेट झाली। बालभारती पुस्तकांसाठी तिथे गेलो होतो तेव्हा तिनेच मला ते पुस्तक दिले आणि तिथे पण तिने विचारले, काल लागले नाही ना तुला? मी नाही म्हटलं आणि लगेच बाहेर पडलो। माझ्या मनात एकच विचार, ती माझा विचार करत असेल का? शाळेत मी माझ्या खास मित्राला मी हे सांगायचो, ती माझा विचार करत झोपत असेल का असे वाटत असायचे। अशी होती माझ्या प्रेमाची आठवण। तुम्हाला याचा पार्ट 2 बघायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही सुद्धा असे शाळेमध्ये असताना कोणाची वाट बघायची का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पेज नक्की फॉलो करा।